वेळ जास्त झालेला आहे. व्यक्तिशः मला असं वाटतं की मलाही भूक लागली, तुम्हालाही भूक लागली. जास्त वेळ बोलणं उचित ठरणार नाही, पण आज आदरणीय ज्येष्ठ पत्रकार अरविंदभाई मेहता यांच्या अमृत महोत्सव प्रकाश प्रवासाचा गौरव या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी उपस्थित असणारे फलटण तालुक्याचे नेते आदरणीय आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर साहेब, आदरणीय आमदार सचिनजी पाटील साहेब, आदरणीय प्रल्हादराव साळुंखे पाटील साहेब, आदरणीय शिवरूपराजे, आदरणीय शैलेंद्र पळणिटकर साहेब, दिलीपसिंह भोसले साहेब, हरीशजी पाटणे साहेब, विश्वासराव निंबाळकर, सचिन सूर्यवंशी बेडके, दीपकजी मेहता, नानासाहेब युरे, युवराज शिंदे, ज्यांनी उशिरा आले कार्यक्रमाला, पण यात महाराष्ट्रामधलं एक प्रमुख नेतृत्व असणारे आदरणीय माजी मंत्री, माझे मित्र आमदार महादेवराव जानकर साहेब, आदरणीय काशीनाथ शेवते साहेब, आदरणीय खंडेराव सरक, शंकरराव गोडसे, चंद्रसेन जाधव, राजेंद्र भोईटे, हेंद्रे वकील, कदाचित यदा उपस्थित सर्व माझे पत्रकार बंधू, व्यापारी, डॉक्टर, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रामधून आलेले माझे सर्व सहकारी मित्र, ज्येष्ठ मार्गदर्शक, अरविंदभाईंबद्दल बोलावं काय हा निश्चितपणे एक प्रश्न व्यासपीठावर आल्यानंतर माझ्या मनात पडला होता. अरविंदभाईंचं काम पाण्यासारखं आहे, जिथं जाईल तिथं मिसळतात आणि त्याला आपला कलर घेऊन येतात. अनेक वर्षाच्या प्रवासामध्ये माझं तर जीवनच, व्यावसायिक असो, राजकीय जीवन असो, हे संघर्षातनं चालू झालेलं आहे आणि प्रत्येक गोष्ट शिकत 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 पुढचा प्रवास करत चाललेला आहे. आणि अशा प्रवासामध्ये अनेक गुरु भेटतात. व्यासपीठावर उपस्थित असणारे अनेक मार्गदर्शक माझ्या या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मग गुरु छोटा असो किंवा मोठा असतो, तो गुरु असतो. अरविंदभाई सर्वांचे मित्र पण आहेत आणि माझे व्यक्तिगत राजकीय जीवनामधले त्यांचे माझे गुरु पण आहेत. पसायदानामध्ये म्हटले, आता विश्वात आता एक वाक्य, आता विश्वात्मके देव येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे. तसं योग्य वेळी अरविंदभाईंचा फोन येतो, तोषोनी योग्यच माहिती फक्त ते देतात की असं करायचं, तसं करायचं, तसं करू नका. त्या पद्धतीने अनेक त्यांचे सल्ले, राजकारणाची शिडी चढत असताना अनेक त्यांचे सल्ले ऐकल्यामुळे आज बहुतेक व्यासपीठावर मी उभा आहे. संघर्षाचा प्रवास करत असताना अनेक चढ उतार येतात, यश अपयश येत असतं, पण सल्लागार चांगला असणं महत्वाचं असतं. आणि कुणाच्या संगतीत आपण राहतो, कोण आपल्याला सल्ला देतं, हेही फार महत्वाचं असतं. आपण या कार्यालयात बसलोय, भोसले साहेबांच्या कार्यालयात बसलो, समोर चांगल्या चांगल्या इमारती आहेत आणि या इमारतीच्या शेजारी जर समजा एखादा चित्रपट अभिनेता त्या ठिकाणी असते, शाहरुख खान या ठिकाणी शेजारी असेल, तर या भागाच्या जमिनीच्या किमती वाढतात. शेजारी जर स्मशानभूमी असतील तर काय होतं, किमती पडतात. त्यामुळं बरोबर आपल्या चालताना कोण आपल्या बरोबर आहे, आपले सल्लागार कोण आहेत, आपले मित्र कोण आहेत, हे फार महत्वाचं असतं. त्याची किंमत वाढती का ठरवत होतात. तसंच अरविंदभाईंचं माझ्या जीवनामधलं स्थान त्या पद्धतीने माझी उंची वाढण्यामध्ये, राजकीय उंची वाढण्यामध्ये अरविंदभाईंचं स्थान हे बाजूला करता येण्यासारखं नाही. 50 वर्षाच्या पत्रकारितेमध्ये फलटण तालुक्यामधल्या पत्रकारिता ही केवळ टीकात्मक वृत्त्या न वापरता, पळणिटकर साहेबांना माहिती आहे, अरविंदभाईंचे लेख हे नेहमी वेगवेगळ्या पद्धतीने असतात, समाजाच्या जडणघडणीसाठी असतात. छोट्या छोट्या गोष्टी ज्या समाजाला हव्यात, ज्याला कोणी मांडू शकत नाही, आणि त्या मस्तावलेल्या हत्तीवर जसा अंकुश असतो तसे अनेक दशक अरविंदभाईंनी या ठिकाणी पत्रकारितेचा अंकुश या राजकारणात
लोकांच्या मध्ये एक चांगला पगडा निर्माण करून ठेवलेला आहे. आज ब्युरोक्रॅट असेल, अधिकारी वर्ग असेल, अरविंदभाईचा शब्द डावलण्याचं धाडस कोण करत नाही. आणि त्याची कारण आहेत प्रगल्भ अभ्यास, प्रगल्भ माहिती आणि वरवरची माहिती अनेक लोकांना असते. आजकाल अनेक न्यूज चॅनल, अनेक वेगवेगळे वृत्तपत्र असतात, त्यांचे प्रतिनिधी त्यांना माहिती देत असतात. पण तळागाळातली माहिती आणि खरी माहिती आणि खरं मूल्यांकन करण्याचं काम अरविंदभाईच्या अभ्यासातून त्यांना ते करता आलं. आणि त्या मूल्यांकनामुळं माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या जडणघडणीमध्ये अरविंदभाईच्या कामाचा, अभ्यासाचा मला उपयोग करता येईल. एखादी गोष्ट अडखळत असेल, एखादा निर्णय घ्यायचा असेल तर अरविंदभाईंना फोन केला, अरविंदभाई सांगतील की असं झालं तर असं होईल, तसं झालं तर तसं होईल. योग्य जे आपल्याला वाटतील ते घ्यावं आणि त्यातून आपला मार्गक्रम करत राहावं. अशी अनेक वर्षाची त्यांची, ते माझे गुरु, मित्र, गुरुबंधू अशा स्वरूपाने मला अरविंदभाईंचं मार्गदर्शन झालंय. समाजामधल्या अनेक फलटणच्या या जडणघडणीत, फलटण तालुक्याच्या विकासामध्ये त्यांची दृष्टी, त्यांचा अनुभव हा उपयोगाला आलेला आहे. आज 75 वर्षच्या कारकिर्दीत त्यांच्या पत्नीने त्यांना चांगली साथ दिलेली आहे. म्हणून या दोघांच्याही जीवनामध्ये दोघांनाही दीर्घायुष्य लाभावं अशी मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना मी शुभेच्छा देतो. राजकारणामध्ये अनेक चढउतार असतात, अनेक लोक असतात, पण आज हे व्यासपीठ खऱ्या अर्थाने एकत्र तुम्हाला दिसत असेल ते अरविंदभाईच करू शकतात. दुसरं तिसरं करण्याची धाडस आज कोणामध्ये नाहीत. म्हणून मी पुन्हा एकदा अरविंदभाईंना सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो. माझे 2 शब्द आवर्ते घेतो. तुम्हाला दीर्घायुष्य लाभो, तुमचं मार्गदर्शन आम्हाला सतत मिळत राहो हीच प्रार्थना मी व्यासपीठाच्या वतीने त्यांना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.